ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील खातेदार व ठेवीदार यांना वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत वेगवेगळ्या भूलथापा व आश्वासन देणाऱ्या व आमच्यावर विश्वास ठेवा म्हणणाऱ्या लफंग्या सुरेश कुटेचे सर्वच खोटे असंच ईडीच्या तपासात उघड झाले। सुरेश कुटेंनी व त्यांच्या संचालक मंडळाने वैयक्तिक फायद्यासाठी गुन्हेगारी कट रचून ठेवीदार व खातेदार यांना गंडा घातलाय। ईडी कडून 9.2 कोटी रुपयाची जप्तीही करण्यात आली। ज्ञानराधाचे सुरेश कुटे, यशवंत कुलकर्णी व इतर आरोपींनी गुंतवणुकीच्या आकर्षक योजना जाहीर करून त्यावर 12 ते 14% व्याज दर देण्याचे आमिष दाखवले होते। मात्र सोसायटीच्या व्यवस्थापनाने हा पैसा वैयक्तिक लाभासाठीच वापरलाय। गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्या प्रकरणी कारवाईसाठी दाद मागू नये म्हणून गुंतवणूकदारांना खोटी माहिती देण्यात आली आहे। कुटे ग्रुपच्या मालमत्तेच्या आधारे एका परदेशी संस्थेने 5 वर्षात 10,000 कोटी रुपयाचा निधी देण्याची हमी दिली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून ती गुंतवणूकदारांना देण्यात आली होती। यामुळे वैयक्तिक फायद्यासाठी ज्ञानराधाच्या सुरेश कुटेंनी गुन्हेगारी कट रचून गंडा घातल्याचं उघड झालं असून ईडी कडून अंदाजे 9.2 कोटीची जप्ती करण्यात आली आहे। अंमलबजावणी संचालनालय ईडी मुंबई विभाग कार्यालयाने 20 व 21 सप्टेंबर रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा PMLA 2002 अंतर्गत दिल्ली, जळगाव आणि अहमदाबाद येथे अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली। मेसर्स ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड DMCSL सुरेश कुटे आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या तपासाबाबत शोध मोहिमेदरम्यान बँक फंड, फिक्स्ड डिपॉझिट 7.5 कोटी अंदाजे च्या डिमांड खाती होल्डिंगच्या स्वरूपात जंगम मालमत्ता गोठवण्यात आली आहे आणि विविध दोषी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही ईडी कडून जप्त करण्यात आली। या प्रकरणात आजपर्यंत ईडी कडून एकूण जप्तीची रक्कम अंदाजे 9.2 कोटी रुपये आहे। ईडीने मे ते जुलै 2024 या महिन्यात महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांद्वारे IPC 1860 आणि MPID कायदा 1999 च्या विविध कलमांतर्गत सुरेश कुटे आणि इतरांच्या माध्यमातून केलेल्या फसवणुकीच्या संदर्भात नोंदवलेल्या विविध FIR च्या आधारे तपास सुरू केलाय। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही गुंतवणूकदारासह आजपर्यंत नोंदवलेल्या आणि स्थापित केलेल्या FIR नुसार गुंतवणूकदारासोबत झालेल्या फसवणुकीची तात्पुरती रक्कम रुपये 168 कोटी अंदाजे DMSL चे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश ज्ञानोबा कुटे, यशवंत V कुलकर्णी आणि इतरांनी केले। DMCSL ने 12 ते 14% पर्यंत उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन भोळ्या भाबड्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध ठेव योजना आणल्या। तथापि गुंतवणूकदाराची फसवणूक केली गेली आणि त्यांचा निधी स्वतःच्या व्यवस्थापनाने त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठीच गुन्हेगारी कट रचून गंडा घातलाय। सुरेश कुटे याने दास शर्मा यांच्याशी संगनमत करून निधीचे आश्वासन देत संचरित गुंतवणूक दर्शवणारी खोटी कागदपत्रे तयार केली असं ईडीच्या तपासात समोर आले। MS पासून 5 वर्षात 10,000 कोटी मिंटेव्हा रिसर्च लॅक्सबर्ग कुटे ग्रुपच्या मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन द्वारे DMCSL च्या गुंतवणूकदारांना सुरेश कुटे आणि इतरांनी कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी या योजनेशी संबंधित फसवी कागदपत्रे देखील DMCSL च्या सर्व गुंतवणूकदारांना परत केली जातील असे खोटे आश्वासन देऊन वितरित करण्यात आली होती। अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी आणि कुटे समूहाला आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न म्हणून या बनावट कागदपत्राचा वापर माननीय उच्च न्यायालय आणि NCLTS विविध न्यायिक मंचासमोर सादरीकरण म्हणून केला गेला होता। ईडीने संस्थापक सुरेश कुटे व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई केली आहे। ईडी नुसार या सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदाराचे 168 कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे। यापूर्वीही ईडीने 9 ऑगस्ट रोजी या प्रकरणात शोध मोहीम राबवली होती आणि जंगम गोठवले होते। तसेच मालमत्ता 1.73 कोटी अंदाजे आणि इतर विविध दोषी कागदपत्रे जप्त करण्यात येऊन डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली होती। या प्रकरणात आजपर्यंत ईडीने एकूण जप्तीची रक्कम
रुपये 9.2 कोटी अंदाजे असे जप्त केले असल्याचं दिनांक 23 सप्टेंबर रोजीच्या प्रेस नोट मध्ये म्हटलं आहे. एकंदरीतच सुरेश कुटे यांनी विविध ठेवीदार, खातेदार, पिग्मी एजंट यांना व्हिडिओच्या माध्यमातून समोर येऊन अनंत भूलथापा दिल्यात आणि त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केलाय. याबरोबरच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे आश्वासनही दिली. तसेच आमच्यावर विश्वास ठेवा असं म्हणणाऱ्या सुरेश कुटेचं सर्वच खोटं असल्याचं ईडीच्या तपासामध्ये उघड झालंय.